तर तर आता मी मागे गावी गेली होती. माझ्या सासऱ्यांचं जेव्हा कार्य होतं तेव्हा गेली होती मी गावी. तर सगळ्यांनी मला बघितलं आणि ॲक्च्युली त्यांना असा गैरसमज झाला की मी प्रेग्नंट आहे. तर हे बघा, मी प्रेग्नंट नाही आहे. मला 2.5 वर्षाचं बाळ आहे आणि मला मम्मी पाऊच आलेलं आहे थोडंसं. त्यामुळे मी तुम्हाला असं वाटू शकतं की मी प्रेग्नंट आहे करून. आणि काही लोकं असे असतात ना, जे लोकं फक्त ह्याचाच विचार करत असतात, लग्न करा, बाळ करा, अजून एक बाळ करा, मुलगी झाली तर मुलगा हवे, करत राहा, करत राहा, करत राहा. आणि एक झालंय तर अजून एक पाहिजे, त्याला 7 हवे म्हणून. अरे, प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न असतो. असं थोडी ना आहे की हां, तुम्ही म्हणालात म्हणून बाळ पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टीला जाऊ देत आणि ह्या गोष्टीला आपण एक हेल्दी कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊ की हां बाबा, मला आता सध्या एक्सरसाइज करायची गरज आहे. सो एक्सरसाइज करायला पाहिजे. ओके, मम्मी पाऊचसाठी. बाय द वे, मी जशी आहे तशी मला खूप आवडते. बाय द वे, मी पहिला खूप गोलूमोलू होती, कळलं का? जेव्हा मी कन्याला होती तेव्हा मी खूप गोलूमोलू होती आणि मला माझी फिगर खूप आवडते. कशीही असो, बारीक, जाडी, मध्यम, कशीही असो, मला खूप आवडते. सो तुमचं थॉट काय आहे? तुम्हाला बारीक झाली तर खूप छान वाटतं, जाडी झाली तर थोडासा स्ट्रेस येतो, पण मला माझी फिगर खूप आवडते. बाय द वे, जेव्हा माझी तब्येत अशी होती त्यावेळेला मी खूप स्ट्रेसमध्ये होती. खूप सारा त्रास, खूप साऱ्या गोष्टी सहन केल्यात, त्यामुळे मी अशी दिसत होती. आणि ज्यावेळेला मी अशी दिसत होती त्यावेळेला मी एकदम हॅपी होती, एकदम हॅपी. कसलं टेन्शन नाही, खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या, कसलं टेन्शन नव्हतं. त्याच्यानंतर मी स्वतः जॉब करत होती, मी स्वतः कमवत होती, त्यामुळे सुद्धा मी खूप हॅपी होती. मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये होती. आणि आता ॲक्च्युली मी एक आई आहे आणि माझं 2.5 वर्षाचं बाळ आहे. माझे काही स्वप्न आहे, त्या सगळ्यात धावपळ चालू आहे. त्यामुळे मी जशी आहे तशी मला खूप आवडते. सो कोणीही कितीही मला विचारलं की तुला दुसरं बाळ, आता तू प्रेग्नेंट आहेस का किंवा अजून काही आहेस का, तर नाही, असं काही नाही आहे. ओके, तुम्हालाही असं कोणी विचारतं का? आणि विचारत आज शाळेत रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं, त्यामुळे छानशी राखी श्रीला बांधली गेली होती आणि श्रीला हे गिफ्टसुद्धा दिलं गेलं होतं. सगळ्यामध्ये इतका वेळ लागला होता की जे बेत ठरवला होता तो काही जमला नाही, म्हणून हे जे काही बनवले ते खाल्लं. संध्याकाळी मस्तपैकी ह्याचा डान्स चालू होता, खूप खेळत होता, खूप मन भरून हसली. गाणं कुठलं तरी वेगळं चालू होतं, हा काहीतरी मस्त डान्स करत होता असं चालू होतं बरं का. इतका खूड वाटतोय ना, कायच म्हणायचं. खेळ खूप क्यूट आहे हा. त्याच्यानंतर स्वयंपाक केला, धावत पळत स्वयंपाक केला आहे बरं का. कारण संध्याकाळीसुद्धा हे आले आणि बोलायला लागले स्वयंपाक झाला आहे तर दे जेवायला. आणि जेवण अजिबात झालं नव्हतं. आणि जेवण वाढताना बघा मी कसं वाढले ते. हा माझं ताट आहे, खूप छान वाढलं आहे. पण साहेबांचं ताट बघा, भात एका साईडला, भाजी एका साईडला आणि डाळ एका साईडला. बाय द वे, या सगळ्यामध्ये खूप छान दिवस गेला. गुड नाईट सगळ्यांना, बाय बाय.